इथली उत्कृष्ट वीट निघते. 3 लाखापेक्षा जास्त पीसेस पाणी सुटलं होतं. त्यामुळे आमच्या या वीटभट्ट्या अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात होत्या आणि त्यामुळे आमचा जो आम्हाला रॉ मटेरियल लागतंय त्या सगळ्या पूर्णपणे बघा वाहून गेलेला आहे. माझ्या मागे आपण जे बघतोय हा कुठला तलाव नाहीये किंवा हा कुठला जलसाठा नाहीये, तर ही आहे एक वीटभट्टी. वीटभट्टी उद्योग हा महाराष्ट्रातला एक मोठा उद्योग आहे आणि खास करून गोदा पट्ट्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची माती असते ज्यावरती हा वीटभट्टी उद्योग चालतो आणि विशेषतः दिवाळी ते उन्हाळ्या दरम्यान या सगळ्या वीटभट्टी उद्योगाचा सीझन असतो, कारण जी पावसाळ्यामध्ये माती निर्मिती होती त्यातून ही वीटभट्टी जी आहे ही नंतर दिवाळीमध्ये चालवल्या जाते आणि अतिवृष्टीचा फटका आता या उद्योगालाही बसलेला आहे. हा उद्योग छोटा मोठा नाहीये, तर संपूर्ण जिल्ह्याचंच नव्हे तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी जे आहे वीटभट्टी उद्योगावरच बांधकाम व्यवसाय सुद्धा अवलंबून असतो. त्यामुळे साहजिकच यावेळेस वीटभट्टी उद्योगावर जो परिणाम झालेला आहे याचा बांधकाम व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. ही कुठली छोटी मोठी इंडस्ट्री नाहीये. आपण बघतोय की गोदाकाठी अशा शेकडो वीटभट्ट्या आहेत आणि या वीटभट्टीमधून संपूर्ण जिल्ह्याला वीट जी आहे ही सप्लाय होते आणि याच्यामुळं केवळ वीटभट्टी उद्योगावरच नाही तर इथं काम करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आलेली आहे. फळबागांचं नुकसान झालेलं आहे, कपाशी मक्यासारख्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरीकडे वीटभट्टी सारखे जे उद्योग आहेत त्याच्यावर सुद्धा अतिवृष्टीचं सावट जे आहे हे निर्माण झालं. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी काही वीटभट्टी उद्योजक आहेत, त्यांनाच आपण विचारूया. या तालुक्याचे पैठण तालुक्याचे वीटभट्टी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप आहेर माझ्यासोबत आहेत. नेमका हा व्यवसाय कशा पद्धतीने नेमका नदीवरती डिपेंड असतो आणि याचा तुम्हाला कसा फटका बसला? हा व्यवसाय हा पूर्णतः नदी काठेच्या चांगली जी पैठणची माती आहे ही माती पूर्ण एकदम उत्कृष्ट अशी वीटभट्ट्यांसाठी वापरली जाणारी माती आहे आणि या मातीमुळे आपली वीटभट्टी पैठणची वीटभट्टी ही पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. सगळ्या ठिकाणी माल चांगल्या प्रकारात जातो आपला आणि इथली उत्कृष्ट वीट निघते. तसेच आता जे पाणी सुटलं आणि ते 3 लाखापेक्षा जास्त पीसेस पाणी सुटलं होतं त्यामुळे आमच्या या वीटभट्ट्या या अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात होत्या आणि त्यामुळे आमचा जो आम्हाला रॉ मटेरियल लागतंय भुस्सा, राख, काळी राख, कोळशाची आणि ही माती या सगळ्या पूर्णपणे बघा वाहून गेलेला आहे आणि यामुळे आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तसंच सरकारने या बाबतीत थोडीशी वीटभट्ट्यावाल्यांनाही मदत करावी. तसेच आमचे जे समोरील वाहन आहेत ट्रॅक्टर वगैरे ते सुद्धा पूर्णतः पाण्यात होते, कारण की आम्हाला वाटलं नव्हतं इतकं पाणी येईल म्हणून. आणि समोरचं जे आहे समजा तर या रोडच्या पेक्षा वरती 3 ते 4 फूट पाणी जास्त होतं आणि ह्या भट्ट्या हे अक्षरशः थोड्या दिसत होत्या आणि ही माती बघा समोरची, ही माती ही अर्ध्यापेक्षा जास्त आमची वाहून गेलेली आहे. आणि भुस्सा जो आपला बगॅस म्हणतो आपण कारखान्याचा तोही पूर्णतः तो वाहूनच गेला, तो बघायला नाही राहिला. आणि जी राख वापरतो आम्ही रॉ कोळसा असतो तो जळालेला कोळसा असतो, आम्ही काही चांगला फ्रेश कोळसा वापरत नाही. तो जळालेला कोळसा जो होता तोही 90% वाहून गेलेला आहे. अशा अतोनात आमचं नुकसान झालेलं आहे. नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे ना ते जे मजूर म्हणजे शेकडो मजूर वीटभट्ट्यांवरती काम करत असतात, मात्र या मजुरांच्या ज्या कोप्या आहेत जिथे मजूर राहतात त्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मजुरांवरती ही उपासमारीची वेळ आलेली, त्यांनाही आपलं जो वीटभट्टी आहे ही सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. आपण काही जणांना विचारूया की कशा पद्धतीने आता ही जी झीज झालेली आहे किंवा हे जे नुकसान झालेलं आहे तुमचं, जसं की तुम्ही म्हटले की तुमचा कोळसा जो आहे हा पाण्यात वाहून गेला, ही माती जी आहे ही वीटभट्टीची वाहून गेली, मग ही कशी भरून काढताल तुम्ही? आता त्याला काय पर्याय? भरून काढणं तर शक्य नाही होणार सर. पूर्ण गोदावरीच्या जे नाथसागर डॅम मधून जो विसर्ग झाला होता 3 लाखापेक्षा पण जास्त, तर तो भरून न निघू शकत. पण शासनाने काहीतरी सर्व वीटभट्टी व्यावसायिकांना मदत करावी एवढीच विनंती. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही इथं काम करणारे लोक आहेत. दादा काय सांगाल, कशा पद्धतीने पावसाचा फटका या सगळ्या उद्योगाला बसला आणि तुमच्या रोजीरोटीवर याचा काय परिणाम झाला? आमचा महिना झाला आम्हाला पगार भेटाना, आमचे घर वाहून गेले. ते आमच्या समोर ते घर आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सहकार्य करायला पाहिजे. मला एक सांगा, साधारणतः किती कामगार एका भट्टीवरती काम करत असतात आणि एकूण तालुका असेल किंवा जिल्हानिहाय असेल अशी किती कामगारांची संख्या? साधारणतः सर आमच्या पैठणमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वीटभट्टीवर चालणारे कामगार कमीत कमी 10 ते 15 हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 10 ते 15 हजार फक्त पैठणमध्ये काम करतात. तसे मग बाकीचे बिडकी, शिपूर, टाकळी या ज्या भागात आहेत
तसे खूप मोठ्या प्रमाणात हा कामगार काम करतो आणि वीट भट्टीवर खूप मोठ्या लोकांचं पोट भरल्या जातं. आर्थिक व्यवस्था आणि आजही पैठण मार्केटला आजही सगळे मार्केट मधले लोक विचारतात का तुमची वीट भट्टीचे मजूर केव्हा येणार आहेत. कारण की ज्या वेळेस वीट भट्टीचे मजूर येतात त्यावेळेस पैठणचं पूर्ण बाजार मार्केट एकदम भरभरीत असतं आणि अशी लाखो करोडची उलाढाल या व्यवसायामुळे होते. आणि ते हा पूर्ण पैसा आपल्या पैठण मार्केटलाच हे होतो. कारण की जे स्थानिक रोजगार निर्मिती आणि जे मजूर असतात हे बाजार करणे, आपलं धन धान्य आणणे, बाकीचे काही कपडे लत्ते बाकीचे ज्या गोष्टी घेतात हे सगळं मार्केटमध्ये पैसा फिरतो. हा पैसा कुठे असा दाबल्या जात नाही, कुठे हे होत नाही. कारण की सर्वसाधारण लोक याच्यावर उपजीविका करतात आपली. बरोबर आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेलं आहे. स्थानिक कामगार आहेत त्यांचं जे आहे, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन सुद्धा जे आहे वीट भट्टीचं त्याच्यावर याचा परिणाम झालेला आहे. नेमकं कामगारांच्या बाबतीमध्ये या पावसामुळे इतकं फटका बसलेला आहे काय यंदा वर्षीचा रोजगार बिलकुलच बेकार होणार आहे. रोजगार भेटणार नाही लोकांना आणि पाऊस इतकं जास्त झालेलं आहे, साऱ्यांच्या कपाशी वगैरे सारे नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे होणार असे विषय का म्हणजे धंदा तर बिलकुलच एकदम खराब होणार आहे. धंदा चालणारच नाही याच्यावर नक्की. आणि एक सीझन काय असतो नेमका ह्या सगळ्या व्यवसायाचा? सीजन म्हणजे असं राहतो की दिवाळी ते मे महिने तक शेवटपर्यंत चालतो सीजन. आणि हा सीजन म्हणजे आमचे एवढेच आमचे 6 महिने सीजन राहतो. त्याच्यानंतर आम्हाला ते घरी बसूनच खावा लागतो आणि तो सीजनच नुकसान होऊन जाईल तर मग आम्हाला काय फायदा भेटणार आहे, काय धंदा होणार आहे आमच्या. तुमची नेमकी मागणी काय आहे? कारण शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की नुकसान भरपाई देण्यात यावी, कर्जमाफी करण्यात यावी. असे जे उद्योग आहेत ज्याचा अतिवृष्टीला फटका बसला अशा उद्योगांची काय मागणी? आमचं अशी मागणी की सर्वात पहिले तर शेतकऱ्यांनाच भरपाई द्यावी. त्याच्यानंतर आमचाही थोडासा कुठेतरी क्षुल्लक सरकारने विचार करावा की हे सगळे आणि आम्ही जेवढे लोक आहेत इथं, हे झाले, मी झालो, हे झालं, हा मुलगा झाला, आम्ही सगळे सुशिक्षित बेरोजगार आहे आणि आमचा जो व्यवसाय आहे हा लघु उद्योग मध्ये मोडला जातो. यातही आम्हाला थोडस सरकारने काही मदत करण्यात यावी किंवा आमच्या धंद्याला प्रोत्साहन तरी द्यावे अशी आमची इच्छा आहे. काय म्हटले? लोन बिनची सर आम्हाला त्यात वीट भट्टीला लोन दिल्या जात नाही, विमा काढ करून दिल्या जात नाही आणि हा असा कुठलाही आम्हाला सरकारकडनं हे नसतं. पण आता जी समजा ही माती वाहून गेली, हे झालं, हे नुकसान जे झालं यात अगं सरकारने काही केलं तर खूपच छान. आणि ज्या पद्धतीने सहानुभूतीपूर्वक पूरग्रस्तांचा विचार सरकार करतं तशाच पद्धतीने या उद्योगाशी निगडित कामगारांचा आणि या उद्योग क्षेत्रात असलेल्या उद्योजकांचा सुद्धा सरकारने विचार करावा अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात होतीये. आणखी तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर कठीण अशी परिस्थिती आहे आणि जो सीझन आहे तोच नेमका वीटभट्टीग्रस्तांचा हातातून निघून गेलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय करायचं असा प्रश्न सुद्धा त्यांच्या समोर उपस्थित झालाय. लोकमतसाठी पैठणहून अमेय पाठक.